तुम्हाला आहे ना ताण लागल्यावर विहीर खोदायची सवय. आपली लोक काय म्हणतात, जाऊ द्या ट्रॅफिकचं जाम होतं म्हटला ना, बरोबर आहे का नाही? अरे बाबा नो, म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, काळ सोपवलं. जिथल्या तिथं थांबवलं पाहिजे. प्रत्येक घटना, प्रत्येक गोष्ट वेळेवर जर नांग्या ठेचल्या ना, या यक्रात त्या तुमच्या गेल्या ना त्या परकीयांच्या हातात. काही यक्रांमध्ये अहो चुलत भावानं थोडं पोरलं तर भांडणं करीत आहे भावासोबत. यक्रांनी जमिनी लुबाडल्या आणि आम्ही झोपलेलोच आहे, आम्ही शांतच आहे. अरे ही सुरुवात असते. तो या वर्षी काय म्हटला, दिंडरमुळे ट्रॅफिक जाम होत. त्याच्या लक्षात आलं हिंदू झोपलेला आहे, काही रिॲक्शन आली नाही. तुम्ही बघा बायका बायकांची भांडणं झाली, पुढची बाई जर ऐकून घेणारी असली ना, ती कायम तिला बोलतच राहते. पण जेव्हा समोरची चालत आली तेव्हा जर हिने पदर खोचला ना, ती होती नको बाबा ही पण जरा डेंजर आहे. त्याला कळालं की काही रिटर्न आपल्याला भेटला नाही. तो पुढच्या वर्षी काय म्हणाल माहिती आहे, या दिंड्या बंद झाल्या पाहिजे. तरी जर त्याला काही रिटर्न नाही गेला आपल्याकडून, तर त्याच्या पुढच्या वर्षी काय म्हणाल माहितीये का, दिंड्या बंद करा नाही तर मी आंदोलन करीन. तरी रिटर्न नाही गेला तर त्याच्या पुढच्या वर्षी काय म्हणाल माहितीये का, तुम्ही बंद करता का नाही, मी दिंड्यांना आडवा उभा राहील. म्हणजे एक एक पाऊल काय होईल, पुढे जाईल. आणि मग आपण म्हणू आता भांडू जागेवर जिथल्या तिथं. आणि त्यांना प्रॉब्लेम असतो. आज लाखो टाळांचे आवाज एकाच वेळी ऐकायला येतात, लाखो टिळा लावलेली माणसं एकाच वेळी पाहायला भेटतात. आणि महाराष्ट्रात एक समतेचं दर्शन असं होतं, कोण सरपंच नसतो, कोण नगरसेवक नसतो, कोण श्रीमंत नसतो, कोण गरीब नसतो. वारीत चालणारा प्रत्येक माणूस माऊली असतो, हे त्या सोहळ्याचं वैशिष्ट्य. आणि एवढं एकत्रीकरण पाहिलं मग आग होती. आणि मग पांडुरंगालाच बोलतील, ज्ञानोबा तुकोबांनाच बोलतील, वारीलाच बोलतील. अरे किती जरी त्रास झाला तरी वर्षानुवर्ष ही परंपरा काय झाली, टिकली. दादा जर नसती झाली परंपरा सोमनाथ भाऊ, आपण पहा एक काळ असा होता गावात, फक्त वारकऱ्यांच्या कपाळाला टिळा असायचा. आठवतोय का तुम्हाला तो काळ? फक्त वारकऱ्यांच्या कपाळाला टिळा असायचा आणि गावातली लोक म्हणायची टाळ कुठे. गावातली लोक. आता धर्माला चांगले दिवस आले 2014 पासून, त्याच्या अगोदरचा काळ आठवा. अरे बाबा नो, त्यांनी मंदिराच्या वाट्यावर बसून फक्त टाळ नाही कुठले तर या मातीतला हिंदू धर्म पण टिकावला. गुण गायीन आवडी ही समाजी सर्व जोडी म्हणत जपत राहिले. परंपरा जपल्या, संस्कृती जपली, तत्वज्ञान जपलं. ज्ञानोबा तुकोबांनी सुरू केलेली ही परंपरा महाराष्ट्राच्या मातीत इतकी पसरली. एखादा जर गावातला कोण म्हणत असेल ना, माझा वारकरी संप्रदायाचा काही संबंध नाही, माझं प्रामाणिक मध्ये त्याने घरी जावं आणि फक्त कपाट धुंडाळावा. जो म्हणतो ना माझा वारकरी संप्रदायाचा काही संबंध नाही, त्याच्या घरात सुद्धा ज्ञानेश्वरी सापडते, त्याच्या घरात सुद्धा गाथा सापडते, त्याच्या घरात भजनी मालिका सापडते, त्याच्या घरात हरिपाठ सापडतो, त्याच्या काळात तुळशीच्या माळा सापडतात. त्या काही आपोआप नाही उगावल्या तिथं. कोणीतरी घराण्यामध्ये आजोबा पंजोबा खापर पंजोबा या परंपरेचा पाईक होता, या संस्कृतीचा अनुयायी होता. आणि त्यांचे सगळे संस्कार आज कदाचित काही म्हणत असतील, एवढ्या भगव्या टोप्या का आल्या बा इकडं. अहो या भगव्या टोप्या वारकऱ्यांच्याच घरामध्ये जन्माला आल्या. विठ्ठल विठ्ठल. प्रत्येक महापुरुष, प्रत्येक कर्तृत्ववान माणूस याचा वारकरी संप्रदायाचा संबंध लागतो. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अहो जेव्हा वेळ भेटत होते तेव्हा कीर्तनात जाऊन बसत होते. भगवान श्री तुकाराम महाराजांना नजराना पाठवावा का वाटलं, कीर्तन आवडलं म्हणूनच वाटलं. तुकोबारायाने तो नजराना परत पाठवला. उगीच कोण कशाला पाठवलो. भगवान श्री छत्रपती शिवाजी महाराजांना काहीतरी भावलं
भगवान श्री तुकाराम महाराजांचं. आणि म्हणून तो नजराणा पाठवला का, तर यांचं धर्मकार्य, यांनी लोकांचं केलेलं प्रबोधन आणि त्याच्यावर प्रभावित होऊन शिवरायाने नजराणा पाठवला. भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एके ठिकाणी म्हणाले होते, जगातले सगळे पुस्तक समुद्रात बुडाले तरी चालतील, पण ज्ञानेश्वरी गाथा टिकली पाहिजे. हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कीर्तन प्रवचन ऐकून त्यांच्या आई वडिलांची वारकऱ्यांची परंपरा होती. ही सगळी महापुरुष जी झाली आपल्या देशात, महाराष्ट्रात विशेषत्वानं, यांचा वारकरी संप्रदायाचा फार मोठा संबंध. आणि आता काय आहे माहितीये का, मी वारकऱ्यांना सांगतोय, आता श्रेय घ्यायचा काळ आहे, तुम्ही माग पडू नका. उलट आता म्हणा आम्ही खरे हिंदुत्ववादी आहे, आपल्या येड्याला दुर्बुद्धी सुचली म्हणता आम्ही भाईचारावाले. अरे आपण भाईचारावाले नाहीये, आपण कडवटे, आपण निष्ठावंत आहे. अहो काय म्हटले माहिती आमचे महाराज, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव. संत शिरोमणी नामदेव महाराज त्या काळात काय म्हटले, शरीर गेलं काय राहिलं काय, पण मी माझ्या देवाला सोडणार नाही सोडणार म्हटले. काय सिच्युएशन आली असेल, कोणीतरी तलवार ठेवली असेल मानेवर, चाल धर्म बदल, फेकून देतोय देव पाण्यात, टाक दारातलं तुळशी वृंदावन तोडून. महाराज म्हटले तुला काय उकडायचं ते उखड, या सरपंच या. जय श्रीराम, अलग निरंजन. आणि आता धर्माची म्हणजे या चळवळीची सुरुवात मडीतून झाली. चळवळीची सुरुवातच मडीतून झाली. मला सरपंचाचा लय अभिमान वाटतोय. काय होतं माहितीये का, लोक लय गोड बोले राहतात. आपला फायदा होत असेल ना तर लोक गोड 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 बोलत राहतात का, काउंटर चालू राहायला पाहिजे. पण या बाबानं कडवट भूमिका घेतली, म्हटले हे देवस्थान हिंदूंचं आहे, हिंदूंच राहणार. आओ जाओ घर तुम्हाला बंद केलं त्यांनी. मला मी त्यांना भेटायला गेलो, त्यांचा सत्कार करून आलो, पाया पडलो मी त्यांच्या. मला कळालं शुद्ध बीजा पोटी, म्हटलं खरंच या घराण्यात वारकऱ्यांचे संस्कार आले. एक दरीला चित्ती आमिर कुमाईचा पती म्हणणारे संत. अहो सावता महाराजांनी छाताड फाडलं तर पांडुरंगच निघाला, दुसरं कोण दिसलंच नाही. आपली छाती फाडली तर, कारण आपण 3 महिन्याला गुरु बदलितो, 6 महिन्याला मांत्रिक बदलितो, 5 वर्षाला पक्ष बदलितो. त्यामुळे छाताड फाडलं तर बरी मोठी गर्दी आपल्या छाताडाला. निवडणुका आल्या का इकडं तिकडं चादऱ्या टाकायला, टोप्या घालायला. एक वाक्य लक्षात ठेवा, जो सगळ्यांना बाप म्हणतो ना तो कोणाचाच एकाचा नसतो. इतरांना काय जातं काच काय. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकून. अहो तो निष्ठावंत असला पाहिजे, एकाचा असला पाहिजे, एका भगव्या ध्वजाखाली उभा राहणारा पाहिजे. आणि मरकड पाटलांनी ती निष्ठा दाखवली, ती संस्कृती दाखवली की आज कानिफनाथ महाराज म्हणजे दादा जगभरातून लोक येतात तिथं, जगभरातून की ते म्हणतात ना त्यांच्या समाधी स्थानावर आलो आणि आमच्या समस्या दूर झाल्या, आमच्या अडचणी सुटल्या, आमच्या जीवनात शांती मिळाली. त्या देवस्थानावर सुद्धा जर कोण घुसखोरी करत असेल तर त्यांनी जो त्या ठिकाणी विद्रोह केला, त्यांनी जी क्रांती उभी केली, आणि त्याने काय झालं माहितीये का, मडीत येणारे जगभरातले जे आपले हिंदू आहे ना ते आले का कुजबुज ऐकायला येते, असं झालं तसं झालं, मग संघर्ष केला. मग आपले लोक म्हणतात आमच्या गावात तीच परिस्थिती राव, आमच्या गावात तेच चालू आहे की राव. मग सरपंच म्हणते लढा की तुम्ही पण. म्हणजे काय झालं, मडीत क्रांतीची ज्योत प्रज्वलित झाली, पण ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेली. विठ्ठल विठ्ठल हेच केलं, टिकवून ठेवण्याचं काम केलं. हमले सुरू होत होते, हल्ले सुरू होत होते, पण वारीची परंपरा त्यांनी नाही. ते म्हणाले एकमेव पर्याय जर आता जग सुखी ठेवायचं असेल तर काय,
जाईन गे माये दया पंढरपुरा भेटेन माहेरा मुलिया. हो ते म्हटले आता सगळ्यांना जर बांधून ठेवायचं असेल, एकत्रीकरण करायचं असेल तर पर्याय एकच आहे, सगळ्यांना सोबत घेऊन पंढरपूरला जावं लागल आणि तरच हे जग सुखी होईल. आणि आपला सनातन हिंदू धर्म का त्याचा अभिमान पाहिजे माहितीये, सगळ्यांची सुखाची अपेक्षा करणारा हा एकमेव धर्म. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. अहो सगळे सुखानं राहिले